तर नीरज मला हे सांग की आपल्याला इकडे ऑफर काय असणार आहे फार्म हाऊसची? जर आपल्या इथे ग्रुप येणार असेल, जर 10 जणांचा ग्रुप असेल तर त्याच्यावर आपण 1 जण फ्री करतो. आतमध्ये जाऊन बघूया आता रूम्स कशा आहेत. पूर्ण लाकडाचं बनवलंय, ट्री हाऊस टाईप आहे. आता इकडे आरामात 20 जण तर आरामात बसतील, कारण की आता इकडे नाही नाही करून 18 तर चेअर लागलेले आहेत. हे असं खेळू शकता लहान मुलांसाठी खूप जास्त आहे. म्हणजे इम्पॉर्टंट आहे, कारण की लहान मुले एका जागी राहत नाही. असं झुला वगैरे झुलत राहिले ना तर एका जागेवरती राहू शकतात ते, आणि बाकी सगळे एन्जॉय करू शकतात आपल्या आपल्या हिशोबाने. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आता आहे कर्जतला एका फार्म हाऊसमध्ये आहे मी. तर आज फार्म हाऊस एक्सप्लोअर करणार आहे मी, की फार्म हाऊस कसा आहे, काय काय गोष्टी आहेत फार्म हाऊसमध्ये. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मी आता फार्म हाऊसच्या गेटवरती आहे. फार्म हाऊसचं नाव तुम्ही बघू शकता, विकीज विलेज फार्म आहे. तर याचा जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला इकडे खाली मिळेल, आणि जी इकडची लोकेशन आहे तुला डिस्क्रिप्शनमध्ये पिन करून ठेवेन, तर तुम्ही इझिली इकडे येऊ शकता. तर चला आता आतमध्ये जाऊन बघूया आपण हा फार्म कसा आहे, काय काय गोष्टी आहेत आतमध्ये. तर चला या. तर आता इथून आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया की फार्म हाऊस कसा आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता, ही एंट्री आहे जायला, आणि इथून हे असं रस्ता केला जायला. खालून बघू शकता तुम्ही. आणि या साईडला त्यांचे रूम्स आहेत, ते पण दाखवतो तुम्हाला. गाड्या इकडे पार्क केल्यात. पार्किंगसाठी काय प्रॉब्लेम नाही. आपण 4 व्हीलर घेऊन आलात तरी आरामात इकडे पार्क करू शकता, कारण की खूप सारी जागा आहे पार्किंगसाठी. माझ्यासोबत एक मित्र आलाय, तो रूम मध्ये रेस्ट करतोय सध्या, कारण की आम्ही काल रात्री आलो. तर काल रात्री आल्यामुळे तो थोडा थकलाय, तर तो जरा रेस्ट करतोय. तोपर्यंत मी तुम्हाला फार्म हाऊस दाखवून घेतो. तर इकडे आल्याच्या नंतर आपल्याला बघायला भेटतं, इथे सिटिंग एरिया आहे थोडासा, इकडे बसू शकतात 4 लोक. इकडे आर्टिफिशियल हत्ती आहे. लहान मुलांसाठी स्लाइडिंग आहे इकडे, स्लाइड वरून एवढी मोठी आहे. आणि त्या साईडला सेकंड, आणि इकडे रेन डान्स साठी केलेला आहे त्यांनी. आणि या साईडला स्विमिंग पूल आहे. हा जो आहे तो म्हणजे थोडा डीप आहे, आणि त्या साईडचा आहे तो लहान मुलांसाठी आहे. ही ट्री हाऊस बनवले तिकडे. 4 ट्री हाऊस आहेत. आतमध्ये जाऊन बघूया आता रूम्स कशा आहेत. पूर्ण लाकडाचं बनवलंय, ट्री हाऊस टाईप आहे. होऊ शकता झाड पण आहे इकडे मध्येच, बरोबर 2 घरांच्या मध्ये. एक इकडे घर आहे, एक इकडे घर आहे, दोघांच्या मध्ये झाड आहे. असे रूम्स आहेत. बटन आहेत, बटन चालू करूया. असे रूम्स आहेत, हे बेड्स आहेत असे, आणि फॅन आहेत. इकडून बाहेर यायला विंडो ओपन केल्याच्या नंतर समोरच स्विमिंग पूलचा आहे व्ह्यू. आणि या साईडला तुम्ही बघू शकता प्रत्येकाची वेगळी वेगळी बाल्कनी आहे. आणि दोन्ही रूमच्या मध्ये थोडी जागा आहे अशी, म्हणजे उभा वगैरे राहायला, इकडे उभा राहून गप्पा वगैरे मारू शकतो अशी. एवढी 4-5 लोक उभी राहतील अशी जागा आहे इकडे मध्ये.
आता इथे 4 रूम्स आहेत मागे, आपला ट्री हाऊस. त्याच्यामध्ये अर्ध्यामध्ये एसी आहेत आणि अर्ध्यामध्ये आपला फॅन लावलेले आहेत. आणि या साईडला तुम्ही बघू शकता, या साईडला लंच टेबल आहे. तर तिकडे म्हणजे फॅमिली सोबत बसून आरामात तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळं करू शकता. तर चला आता तो एरिया आपण बघूया कसा आहे ते. निलेश पण उठला आताच, ब्रेकफास्ट वगैरे केला मी, उपमा खाल्ला. आणि या साईडला बघू शकता आपला बॉन फायर साठी आहे. रात्री जर जास्त थंडी वगैरे लागली तर इकडे पेटवून शेकोटी घेऊ शकता. ह्या साईडला आहे ब्रेकफास्ट, डिनर, लंच टेबल. आता इकडे आरामात 20 जण तर आरामात बसतील, कारण की आता इकडे नाही करून 18 तर चेअर लागलेले आहेत इथे. आणि खूप मोठा टेबल आहे, म्हणजे एक पूर्ण फॅमिली इकडे बसून एक साथ जेवू शकते, एवढा मोठा टेबल आहे. आणि या साईडला फॅन पण आहेत, वरती ट्यूबलाइट आहेत. असं व्यवस्थित सेटअप लावलेला आहे इकडे. आणि त्याच्या एक्झॅक्ट बाजूला आहे ना अजून एक छोटासा एक एरिया आहे, तिकडे जाऊन बघूया आपण काय आहे. तर इकडे पण एक छोटा टेबल आहे, जसं की बसून आरामात इकडे पण काय प्रोग्राम करू शकतो, जसं की ड्रिंक्स वगैरे करू शकतो इकडे. त्यासाठी मे बी बनवलं असेल. बघू शकता तुम्ही माझ्या मागे इकडे रूम्स आहेत. या साईडला स्विमिंग पूल आहे, या साईडला स्लाइड वगैरे आहेत लहान मुलांसाठी. तर व्यवस्थित एन्जॉय करू शकतात फॅमिली सोबत. आणि स्पेसियस आहेत रूम्स वगैरे. कोणतेही फंक्शन तुम्ही करू शकता, जसे की साखरपुडा वगैरे. एक टायमाला लग्न नाही होणार, पण साखरपुडा तर आरामात होऊ शकतो. साखरपुडा वगैरे केला तरी पण आरामात 50-60 लोक तरी आरामात राहू शकतात रूम मध्ये. एवढा मोठा आपला फार्म हाऊस आहे. आता आपण जो बघतोय हा फक्त एकच एरिया आहे, याच्या व्यतिरिक्त एक दुसरा एरिया आहे. आणि खेळण्यासाठी पण खूप साऱ्या जागा आहेत इकडे, जसे की क्रिकेट वगैरे पण खेळू शकता, खो खो वगैरे झाले. आणि लहान मुलांसाठी झुले पण आहेत, ते पण आता दाखवतो तुम्हाला थोड्या टायमामध्ये. हा बाबू आहे आपल्या बरोबर, हा इकडेच म्हणजे इकडेच राहतो फार्म हाऊस मध्येच. तर त्याच्यासारखी लहान मुलं इकडे म्हणजे खेळू शकतात त्याच्यावरती. लहान मुलं झुला झुलायला आहे ना, लहान मुलांसाठी आहे. अच्छा, असं खेळू शकतात. असा आहे का झुला? असा लहान मुलांना झुलवू शकता तुम्ही तुमच्या. मजा येते. आणि इकडे पण आहे, इकडे एक आहे, हा आणि हा सेम आहे. आणि हा थोडा वेगळा आहे, ह्याच्यावरती आरामात बसू शकता. भाऊ बस जरा ह्याच्यावरती. असं खेळून असं बघता शकता कोण खेळत. हा, हे असं खेळू शकता लहान मुलांसाठी. लहान मुलांसाठी खूप जास्त आहे, म्हणजे इम्पॉर्टंट आहे, कारण की लहान मुले एका जागी राहत नाही. असं झुला वगैरे झुलत राहिले ना तर एका जागेवरती राहू शकतात ते, आणि बाकी सगळे एन्जॉय करू शकतात आपल्या आपल्या हिशोबाने. आणि या साईडला असं चालायचं बनवलेलं आहे, याच्यावरती दाखवू बाबू एकदा चालून. हे असं चालायचं आहे, एक एक मध्ये मध्ये नरम टायर टाकलाय आणि एक टायर कडक आहे असं केलंय. आणि हे पूर्ण वॉक करत लास्ट पर्यंत जायचं आहे, असा एक गेम आहे हा. आणि हे कशासाठी केलेत आहे? अच्छा, याच्यावरती चालायला. म्हणजे भीत भीत पहाड हा असं 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 करायला हा, खाली वरती. म्हणजे लहान मुलांसाठी आहे की मोठ्या माणसांसाठी आहे? लहान मुलं पण करू शकतात, मोठी माणसं पण खेळू शकतात म्हणजे. पण. तर दोघांसाठी पण हे गेम आहेत, जे इकडे तुम्ही एन्जॉय करू शकता फॅमिली सोबत. की जसे की डमशलाज वगैरे खेळतात, तर त्याच्या व्यतिरिक्त हे गेम पण खेळू शकता तुम्ही, की कोण पडतोय, कोण तिकडे लास्ट पर्यंत पोहोचतोय, जिंकतोय, असे गेम एन्जॉय करू शकता. इकडे मस्त असे झुले लावले सावलीमध्ये, एकदम रिलॅक्स.
इकडे बसून आरामात एकदम रिलॅक्स करू शकता तुम्ही आणि हवा एकदम मस्त चाले थंडगार. इथे 4 पायी लावल्यात सावलीमध्ये मस्त दोन्ही साईडनी. या साईडला 3 आहेत, तिकडे मध्ये 1 आहे आणि या साईडला असे म्हणजे 4-5 आहेत. तर इकडे आरामात म्हणजे बसू शकता. जर कुठला मोठा जरी ग्रुप येतोय, जसं की 20-30 जणांचा जरी ग्रुप येतो तरी आरामात बसून म्हणजे एक साथ गप्पा मारू शकतो. एवढी मोठी म्हणजे जागा आहे इकडे आरामामध्ये. इकडे काय म्हणजे असेल बॉनफायर वगैरे करायचं असेल या कोणाला काय खायचं वगैरे असेल तर इकडे हे करू शकतो. आता बाबू म्हटला की या साईडला चुला वगैरे लावतात आणि आपला चाय वगैरे इकडे म्हणजे इकडे त्यांच्या समोरच बनवतात आणि त्यांना पाहिजे असेल तर इकडेच देतात त्यांना, असं हे आहे इकडे. तर ओव्हरऑल चांगली जागा आहे इकडे. आणि इकडे बघू शकता तुम्ही चिकूला पण चिकू आलेत, दाखवतो तुम्हाला जवळून. आता या चिकूच्या झाडावरती एक चिकू पिकलाय म्हणजे अर्धा थोडा कच्चा आहे. त्याला आडी घातली तर पिकल. पण असाच निघाला तो, हात लावला आणि निघाला लगेच. त्याला खाल्लाय खारुताईनी थोडं. या साईडला पण आहेत, खूप सारे आहेत चिकू, अजून छोटे आहेत, पिकले ना अजून. एक 10-12 दिवसामध्ये पिकतील या महिन्यामध्ये. तर आता बघूया पुढे एक फणस आहे, ती फणस तुम्हाला दाखवतो. चला तिच्यावरती पण फणस आलेत खूप सारे, तर चेक करूया तिकडे. इकडे बघा फणस आहेत आणि खूप जास्त फणस आलेत, खाली कौल आहेत बघा. छोट्या फणसाची भाजी पण करतात, पण आता ते काढून देणार ना आपल्याला. आणि हे तर खालती आहेत म्हणजे त्याच्या म्हणजे हाताला लागतात एवढे आहेत हे. त्याच्या वरती पण आहेत फणस, पूर्ण फणसीला लागलेत वरपर्यंत. आय मीन 1,500 फणस आलत मागच्या वेळेस. हा. या सर्व झाडाला. या झाडाला हा. या झाडाला खूप मोठं आहे. किती आले? 1,500. 1,500. 1,500 फणस आलेले बोलतोय बाबू मागच्या वर्षी या झाडाला. आणि कापा आहे ना, हा कापा. कापा फणस. लहान मुलांसाठी खूप म्हणजे जास्त ऍक्टिव्हिटीज आहेत इकडं. या साईडला जाली पण आहे लहान मुलांसाठी, या साईडला झुले आहेत जे तुम्ही बघू शकता. आणि घसरगुंडी आहे आणि त्या साईडला 1-2 हे आहेत आपल्या राईड्स आहेत. तर आरामात इकडे लहान मुलं एकदम एन्जॉय करू शकतात आरामात. तर लहान मुलांना जर घेऊन येत असेल तर इकडे काहीच प्रॉब्लेम नाही. आता स्लाइड वरती बसलोय मी. ही स्लाइड बघा, ही स्लाइड थोडी मोठी आहे आणि ही स्लाइड थोडी छोटी आहे. तर ही लहान मुले पण यूज करू शकता आणि मोठे माणसं पण यूज करू शकतात, असं काय नाही. फक्त इकडे थोडं डीप आहे, तर जास्त लहान मुलं जी आहेत ती यूज नाही करू शकत. ते फक्त आई वडिलांबरोबरच यूज करू शकतात ते. आणि लहान मुलांसाठी ते वाला आहे, तर ते यूज करू शकता. आणि आता थोड्या वेळामध्ये आम्ही ह्याच्यामध्ये उतरणार आहोत पूलमध्ये. तर तेव्हाचं फुटेज तुम्हाला दाखवतो की किती डीप आहे आणि कसा एक्सपिरियन्स आहे ते. स्लाइड पण यूज करणार आहोत, तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा.
तर आता आपल्यासोबत नीरज आहे. नीरज सर्व मॅनेज करतो. नीरज माझा भाव आहे, काकाचा मुलगा आहे चुलत. तर नीरज जर इकडे यायचं असेल जवळपास तर कसं येऊ शकतो? कुठलं स्टेशन वगैरे जवळ आहे? आपल्या इथं कर्जत स्टेशन आहे. पनवेल वरनं येता बाय रोड यायचं असेल तर पनवेल वरनं येता जवळ एक 25 किलोमीटर आहे. आणि आपलं कर्जत स्टेशन आहे. कर्जत स्टेशन जवळ इथून आपल्या फार्म हाऊस पासून 4 किलोमीटर असेल. इथून आपल्याला शेअरिंग ऑटोज आहेत. परत प्रायव्हेट ऑटो केली तरी 200 रुपये चार्ज करतात. असं आपल्या इथपर्यंत येऊ शकतो आपण. तर 200-250 रुपये चार्ज होतात स्टेशन पासून, कर्जत स्टेशन पासून इथपर्यंत यायला. तर आणि हा जो फार्म हाऊस आहे तो किती एकर मध्ये आहे, त्याची थोडी माहिती दे. हा फार्म हाऊस आपला 4 एकर मध्ये आहे. 4 एकर मध्ये आपल्या प्लस आपले 2 स्लाइड आहेत, रेन डान्स आहे, 2 पूल बनवलेले आहेत. पार्टीसाठी आपण सगळे अवेलेबल करून देतो. साऊंड सिस्टम प्लस आपल्या इथेशी आउटडोर गेम्स, इंडोर गेम्स मध्ये ते कॅरम वगैरे, चेस अशा आपण गेम्स अवेलेबल करून देतो. आणि आपल्या इथे फूड वगैरे मध्ये आपण सगळं करून देतो, व्हेज नॉनव्हेज. तर याच्यामध्ये आता कुठले कुठले आउटडोर गेम्स तू सांगतोयस, तर आउटडोर गेम्स कुठले कुठले आहेत त्याच्यामध्ये? म्हणजे क्रिकेट वगैरे या त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठले, खो खो वगैरे या असे काय, म्हणजे कोणते गेम आहेत? आता जास्त जण असतील तर ग्रुप गेम्स पण खेळू शकतो. लगोरी आहे आपल्या इथेशी, खो खो खेळू शकतो, क्रिकेट आहे, व्हॉलीबॉल आहे, फुटबॉल आहे, असे आपण ग्रुप गेम्स खेळू शकतो. तर मोस्टली सर्व गेम्स आपण इकडे खेळू शकतो. आणि इकडच्या प्राइजेसचं आपण बघूया की प्राइजेस कशा आहेत, डिस्काउंट काय देत आहेत ते बघूया. आपण आता पर पर्सन 1000 रुपीज ठेवलेला आहे. आणि विथ फूड असणार आहे आपल्या इथं 1800 रुपये. व्हेज नॉनव्हेज दोन्ही फूड असणार आहे. आपला रस्सावाला चिकन, सुका चिकन असे 2 प्रकारचे आपण डिशेस बनवतो. आणि भाकरी पाहिजे असेल तर भाकरी भेटणार, चपाती लागली तर चपाती असणार आहे. बस एवढं आपण अवेलेबल करून देतो. ओके. आणि ब्रेकफास्ट मध्ये काय काय ठेवता? ब्रेकफास्ट मध्ये आपल्या इथं पोहे, उपमा, अजून शिरा, बस. आणि जर कोण म्हणजे कोणाला असं बॉनफायर वगैरे करायचं असेल या म्हणजे असं बार्बिक्यू वगैरे करायचं म्हणजे असेल तर ते करू शकतात का? हा करू शकतो. आपण बॉन फायरला पण देतो, सगळं आपलं अवेलेबल करून देतो. बॉन फायर साठी जेवढा काय लागणार असेल तेवढा, प्लस बार्बिक्यू आपल्या इथं बनवून देतो आपण. आपला हेल्पर आहे, हेल्पर आपल्याला बनवून देतो. आपण फक्त आपला सामान आणून द्यायला लागतं. नाहीतर मग आपण जर पाहिजे असेल आपल्याला सामान, तर आपण आपल्या हेल्परला सांगितलं तर तोही आणून देतो. ओके. तर अशा प्रकारे आपण माहिती बघितलेली आहे इकडे. तर नीरज मला हे सांग की आपल्याला इकडे ऑफर काय असणार आहे फार्म हाऊसची? जर आपल्या इथे ग्रुप येणार असेल, जर 10 जणांचा ग्रुप असेल तर त्याच्यावर आपण 1 जण फ्री करतो. आणि जर आपल्या या युट्यूब चॅनल वरून जो येणार असेल, जो सबस्क्रायबर असेल आपला, तर त्याला आपण 10% डिस्काउंट देणार. पर ग्रुपच्या मागे? हा, पर ग्रुपच्या मागे आपण 10% डिस्काउंट देणार. तर फार्म हाऊस झालाय फिरून. तर फार्म हाऊस खूप भारी आहे. आणि हे असे ट्री हाऊस म्हणजे खूप कमी आहेत. म्हणजे कर्जतमध्ये बघितलं तर कर्जतमध्ये तर आहेच नाही ट्री हाऊस. मला असं वाटतं की हा एकच आहे. आणि स्लाइड पण नाही कुठे आहेत जास्त करून याच्यामध्ये फार्म हाऊसमध्ये. तर ह्या एक रिसॉर्टला आहेत, फार्म हाऊस आहेत आणि ट्री हाऊस आहेत. तर इकडे तुम्ही येऊ शकता. इकडचं बजेट पण तुम्हाला माहिती आहे की किती आहे ते. तर नक्की प्लॅन करा इकडे यायचं. आणि शक्यतो फॅमिली सोबत या. आता हा व्हिडिओ इथे संपवतो. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.